नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाच्या ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमधील भाग 6 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण व्यंजन संधी यावरील महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कोणतीही सरळ सेवा भरती त्यासोबतच MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षा यांच्यासाठी तयारी करत आहात, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये व्यंजन संधी आणि त्याचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही आधीचे भाग पाहिलेले नाहीत तर ते पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये वर्णमाला, वर्णांचे प्रकार आणि वर्णांची फोड कशा प्रकारे केली जाते याबद्दल महत्त्वाचे प्रश्न आणि याबद्दल महत्त्वाची माहिती आधीपासून दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही हा भाग पाहताय आणि तुम्हाला हा भाग व्यवस्थित समजावा असं वाटत आहे तर तुम्ही या आधीचे भाग देखील पाहून घ्या आणि त्यानंतर हा भाग पहा. चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे, संधी होताना जवळ येणाऱ्या वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील तर टिंबटिंब संधी होते. आता आपण स्वर संधीमध्ये काय पाहिलं, जवळ येणाऱ्या वर्णांपैकी दोन्ही वर्ण स्वर असतील तर त्या ठिकाणी स्वर संधी होते. त्यामुळे या ठिकाणी काय आहे, दोन्ही वर्ण व्यंजन असतील तर त्या ठिकाणी व्यंजन संधी. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. व्यंजन संधीची व्याख्या काय असते, तर संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन यापैकी काहीही असेल तर व्यंजन संधी होते. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2. व्यंजन संधीलाच टिंबटिंब संधी असेही म्हणतात. आता आपण पाहिलं होतं की स्वर संधीलाच अचसंधी असं म्हणतात. ठीक आहे, त्याच प्रकारे व्यंजन संधीला देखील काहीतरी नाव आहे आणि विसर्ग संधीला देखील काहीतरी नाव आहे. तर या ठिकाणी व्यंजन संधीला नाव आहे हलसंधी, म्हणजे व्यंजन संधीलाच हलसंधी असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर अचसंधी म्हणजे काय, तर स्वर संधी. त्याचबरोबर विसर्ग संधीला काय म्हटलं जातं ते आपण विसर्ग संधीच्या भागामध्ये पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. व्यंजन संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असतो तर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण टिंबटिंब असतो. आता मित्रांनो, आपण काय पाहिलं, संधी होताना कोण एकत्र येतात, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. आणि त्याच ठिकाणी जेव्हा हे दोन्ही स्वर असतात तेव्हा स्वर संधी असते आणि जेव्हा यातील पहिला वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन यापैकी काहीही असतो तेव्हा व्यंजन संधी होते. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, व्यंजन संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन यापैकी काहीही असू शकतो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. संधी विग्रह करा. सज्जन. आता या ठिकाणी पहा, सज्जनचा विग्रह कसा होतो, पर्याय 3 सत अधिक जन. या ठिकाणी काय होतंय, व्यंजन संधी होते. कशी होते, कारण या ठिकाणी सत मधील दुसरा वर्ण किंवा शेवटचा वर्ण काय आहे, व्यंजन आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यंजन संधी होणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रथम व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णाचे रूपांतर टिंबटिंब मध्ये होते. आता मित्रांनो, या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय आणि याला हे नाव का पडलेलं आहे, आता व्यंजन संधी म्हणजे काय असणार आहे, पहिला वर्ण किंवा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असणार आहे व्यंजन संधीमध्ये, व्यंजन असणार आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असणार आहे. तर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, प्रथम व्यंजन संधीमध्ये काय होतं, यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण वर्णांचे गट पाहिलेले आहेत, ते व्यंजनांचे गट पाहिलेले आहेत. कोणते कोणते, क चा, च चा, ट चा, त चा आणि प चा, हे गट पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी काय होतं, हे जे व्यंजन असतं ते काय असतं, तर या गटातील अनुनासिक वगळता कोणतंही व्यंजन असतं आणि त्याच्या पुढे जर कठोर, या व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं तर काय होतं, तर या व्यंजनाचं रूपांतर आहे ते या व्यंजनाच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं. म्हणून याला काय म्हणतात, प्रथम व्यंजन संधी. याचं उदाहरण पाहायला गेलं तर काय असेल, तर विपत्काल हे त्याचं उदाहरण असेल. याच्यामध्ये काय होतं, तर या ठिकाणी पहा विपत्कालचा विग्रह कसा असतो पहा,
विपद अधिक काल काय होतंय, ग हे व्यंजन आहे, याच्या पुढे क हे व्यंजन आलं, क हे काय कठोर व्यंजन आहे, त्यामुळे द पुढे कठोर व्यंजन आल्यामुळे काय होतं, द चं रूपांतर द च्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं आणि द च्या गटातील पहिलं व्यंजन कोणतं आहे, त आहे, त्यामुळे या ठिकाणी द चा काय होतो, त होतो आणि तो क ला जोडला जातो. ठीक आहे, आणि काय शब्द बनतो, विपत्काल हा शब्द बनतो. ठीक आहे, म्हणजे द चं त होतं, म्हणजेच कोणत्याही व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रथम व्यंजन संधीमध्ये एखाद्या व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं तर त्याचं रूपांतर त्याच्याच गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं. ठीक आहे, याची उदाहरणं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक 6, प्रथम व्यंजन संधी होताना दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा नेहमी टिंबटिंब असतो. आता काय पाहिलं आपण, प्रथम व्यंजन संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा काय असतो, क, च, ट, त, प यांच्या गटातील अनुनासिक वगळता कोणतेही व्यंजन असतं आणि त्याच्या पुढे येणारं जो व्यंजन असतं ते काय असतं, कठोर असतं. ठीक आहे, म्हणजेच एखाद्या व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं तरच प्रथम व्यंजन संधी होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द किंवा पहिला वर्ण हा नेहमी काय असतो, कठोर व्यंजन. पर्याय एक. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणता शब्द प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण आहे. आता या ठिकाणी पहा, प्रथम व्यंजन संधी द पुढे कठोर व्यंजन क आलं, त्यामुळे द चं रूपांतर द च्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये झालं, त मध्ये झालं. झालंय का, झालंय, म्हणजे या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे, शरद कालमध्ये काय होतंय, द पुढे क आला म्हणजे द पुढे कठोर व्यंजन आलं, त्यामुळे द चं रूपांतर त्याच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये म्हणजेच त मध्ये झालं. झालंय का, झालेलं आहे. ठीक आहे, त्याच प्रकारे वाक्पतीमध्ये काय होतंय, तर ग पुढे प हे कठोर व्यंजन आलं, त्यामुळे ग चं रूपांतर ग च्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये झालं, प्रथम व्यंजनामध्ये झालं. ते कोणतं आहे, क आहे. आहे का, आहे, म्हणजे हे देखील आहे. आणि षडशास्त्रामध्ये काय होतंय, षड पुढे श आल्यामुळे ड चं रूपांतर आहे ते ड च्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होत, आणि झाले का, ड च्या गटातील पहिलं व्यंजन कोणतं, ट, आणि ट मध्ये झालंय का, तर झालंय. म्हणजे या ठिकाणी हे देखील काय, तर प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व पर्याय आहेत ते प्रथम व्यंजन संधीची उदाहरण आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी ज्यांना कठोर व्यंजन कळत नाही किंवा मृदू व्यंजन कळत नाही किंवा अनुनासिक कळत नाही, त्यांनी याआधी आपल्या चॅनलवरील या सिरीजमधील पहिला भाग पहा. त्याच्यामध्ये आपण संपूर्ण वर्णांचे प्रकार पाहिलेले आहेत किंवा भाग 2 मध्ये आपण त्याचे उच्चार स्थानानुसार प्रकार पाहिलेले आहेत, हे देखील पाहून घ्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8, पुढील पैकी प्रथम व्यंजन संधी नसलेला शब्द निवडा. आता प्रथम व्यंजन संधी म्हणजे व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यामुळे त्या व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं, तेव्हा त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होतंय, मग आपत्कालमध्ये काय होतंय, आपत्कालमध्ये होतंय आपद अधिक काल. द पुढे क आलं, त्यामुळे द चं रूपांतर त मध्ये झालं. झालंय का, या ठिकाणी झालेलं आहे, त आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हे काय, प्रथम व्यंजन संधी. त्याच प्रकारे शुद्धपिपसामध्ये काय होतं, शुद्ध ध अधिक प, ध पुढे प हे कठोर व्यंजन आलं, त्यामुळे ध चं रूपांतर त मध्ये झालं, ध च्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये. झालंय का, झालेलं आहे. म्हणजे हे देखील प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे, त्याचबरोबर 4 मध्ये पहा, षटशास्त्रामध्ये काय होतंय, ड पुढे श आल्यानंतर ड चं रूपांतर ट मध्ये होतंय, त्यामुळे या ठिकाणी ड चं रूपांतर त्याच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतंय, म्हणजेच या ठिकाणी देखील प्रथम व्यंजन संधी आहे. परंतु षडंग मध्ये काय होतंय, श ट पुढे अ आल्यामुळे ट चं रूपांतर ड मध्ये होते, म्हणजे ट चं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होते, म्हणजे या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पर्याय 3 आहे तो प्रथम व्यंजन संधी नसून तृतीय व्यंजन संधी आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं तेव्हा प्रथम व्यंजन संधी आणि तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं तेव्हा तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे, त्यावर प्रश्न आपण पुढे पाहतोय. प्रश्न क्रमांक 9, तृतीय व्यंजन संधी होताना दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण टिंबटिंब असतो. आता या ठिकाणी पहा, तृतीय व्यंजन संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असतो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा नेहमी काय असतो, तर तो असतो कठोर व्यंजन. ठीक आहे,
म्हणजे 10 नंबरचं उत्तर काय 2 आहे. आणि 9 नंबरचं उत्तर काय असणार आहे मग, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कठोर व्यंजन असतो आणि त्याच्या पुढे काय येतं, स्वर येतो किंवा मृदू व्यंजन येतं किंवा अर्धस्वर येतो. म्हणजे स्वर, मृदू व्यंजन किंवा अर्धस्वर हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर कशामध्ये होतं, त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं, म्हणून त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. ठीक आहे. त्याच्यावर पुढचा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणता शब्द तृतीय व्यंजन संधी प्रकारात येतो. आता या ठिकाणी पहा, तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं, तर कोणत्याही गटातील कठोर व्यंजनापुढे स्वर, मृदू स्वर किंवा अर्धस्वर आला की त्या व्यंजनाचं रूपांतर, त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं, म्हणून त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. मग या ठिकाणी पहा, वाक अधिक ईश्वरी, क पुढे ई आला म्हणजे क पुढे स्वर आला, कठोर व्यंजनापुढे स्वर आला, काय झालं मग, क चं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये. क च्या गटातील तिसरं व्यंजन कोणतं, ग. झालंय का, झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 आहे तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. आता दुसरा पर्याय पहा, जगत अधिक अंब, त पुढे काय झाला, अ आला, त पुढे देखील काय आला, स्वर आला, म्हणजेच कठोर व्यंजनापुढे स्वर आला. काय होणार आहे, त्या व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये. आणि त च्या गटातील तिसरे व्यंजन कोणतं आहे, त, थ, द, द आहे, आणि त्याचं रूपांतर द मध्ये झालंय का, या ठिकाणी द झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 देखील तृतीय व्यंजन संधी आहे. प्रश्न 3 पहा, पर्याय 3 पहा, षट अधिक रिपू, काय होतंय, ट पुढे र आला म्हणजे ट पुढे अर्धस्वर आला, कठोर व्यंजनापुढे अर्धस्वर आला, काय होणार आहे, कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होणार आहे. तिसरं व्यंजन कोणतं आहे, ट च्या गटामध्ये, ट, ठ, ड, ड मध्ये होणार आहे. ड मध्ये झालंय का, झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही काय आहेत, तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहेत. म्हणजे पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता शब्द तयार होताना तृतीय व्यंजन संधी होत नाही. या ठिकाणी पहा, तृतीय व्यंजन संधी आपण आता वर पाहिलेला आहे, आणखी पाहायला नको सारखं सारखं. ठीक आहे. काय होतं या ठिकाणी, उद्गमचा विग्रह कसा होतो, उद्गमचा विग्रह आहे उत, उत अधिक गम, त पुढे काय आलं, मृदू व्यंजन आलं, त्यामुळे तचं रूपांतर कशामध्ये झालं, त च्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये म्हणजे द मध्ये. झालंय का, झालेलं आहे. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधी आहे. अब्जमध्ये काय होतंय, अब्जमध्ये शब्द कोणता आहे, अ, प अधिक ज, ज काय मृदू व्यंजन, प काय कठोर व्यंजन, कठोर पुढे मृदू आलं, काय होणार, कठोर पुढे मृदू आलं की कठोरचं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये म्हणजे कशामध्ये, प, फ, ब, ब मध्ये होणार आहे. झालंय का, या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे अब्ज देखील तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. षडानंमध्ये काय होतंय, षडानंमध्ये काय होतंय, षडानंचा विग्रह असतो षट अधिक आनन, मग काय होतंय, ट पुढे आ हा स्वर येतोय. आपण काय पाहिलं, तृतीय व्यंजन संधीमध्ये कठोर व्यंजनापुढे स्वर असतो, मृदू व्यंजन असतं किंवा अर्धस्वर असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आ हा स्वर आहे, कठोर पुढे आ हा स्वर आला. ठीक आहे. काय आलं मग, कठोर पुढे स्वर आला की त्याचं रूपांतर, कठोर व्यंजनाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये. ट च्या गटामध्ये तिसरं कोण असतं, ड असतं. म्हणजे या ठिकाणी ट ड झाले का, झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 3 देखील काय तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय पाहायला पाहिजे, चौथा पर्याय पाहायला पाहिजे. ठीक आहे. चौथा पर्याय नसणारच 100%. मग या ठिकाणी पर्याय 1, 2, 3 काय आहेत, तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. आता चौथा पर्याय विपद काल, याचा विग्रह कसा होतो, विपद द असतं अधिक काल, काय होतंय, द पुढे क आलं म्हणजेच व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं, काय होणार आहे, या व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होणार आहे म्हणजे प्रथम व्यंजन संधी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 विपदकाल हा शब्द प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण आहे, तृतीय व्यंजन संधीचं नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी आणि तृतीय व्यंजन संधी कशी लक्षात ठेवायची. प्रथम मध्ये काय होतं, तर आपण व्यंजनाचे जे 5-5चे गट केलेले आहेत त्यातील कोणतंही व्यंजन अनुनासिक वगळता कोणतंही व्यंजन त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं तर काय होतं, त्या व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं, म्हणून त्याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी कोणत्याही कठोर व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन किंवा अर्धस्वर आला तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं, म्हणून त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13,
अनुनासिक संधी होताना टिंब टिंब हा वर्ण अनुनासिक असतो. आता या ठिकाणी पहा, अनुनासिक संधी होताना काय होतं, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असतो, तो कोणतंही व्यंजन असतं, प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा नेहमी अनुनासिक असतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, अनुनासिक संधी होताना दुसऱ्या शब्दातील पहिला शब्द हा नेहमी अनुनासिक असतो, पहिला वर्ण हा नेहमी अनुनासिक असतो. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, पुढे दिलेल्या शब्दांपैकी अनुनासिक व्यंजन संधी होणारा शब्द निवडा. आता या ठिकाणी पहा, अनुनासिक व्यंजन संधीमध्ये काय होतं, तर कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक येतं आणि त्या व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होतं. ठीक आहे. अनुनासिक संधी लक्षात ठेवा, क, च, ट, त, प यांच्या गटातील कोणतंही व्यंजन येतं आणि त्याच्या पुढे अनुनासिक आलं तर त्या व्यंजनाचं रूपांतर त्या व्यंजनाच्या गटातीलच अनुनासिकामध्ये होतं. उदाहरणार्थ, जर क पुढे जर म आलं, क पुढे म आलं तर काय होणार आहे, क चं रूपांतर क च्या अनुनासिकामध्ये होणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारची रचना असते. मग या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 14, पुढे दिलेल्या शब्दांपैकी अनुनासिक व्यंजन संधी होणारा शब्द निवडा. काय होतं या ठिकाणी, षण्मास हा शब्द कसा असतो, याचा विग्रह कसा असतो, तर तो असतो षट अधिक मास. काय झालं या ठिकाणी, ट चं रूपांतर ट पुढे म हे अनुनासिक आलं, त्यामुळे ट चं रूपांतर ट च्या गटातील अनुनासिकामध्ये होणार आहे. मग ट च्या गटातील अनुनासिक कोणतं आहे, तर हे न आहे आणि ते तयार झाले का, झालेलं आहे, म्हणजे पर्याय 1 काय अनुनासिक आहे. ठीक आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, जगन्नाथ, यामध्ये काय होतं, जगत अधिक नाथ, त पुढे न येतं आणि त चं रूपांतर आहे ते न मध्ये होतं. ठीक आहे, म्हणजे त च्या गटातील अनुनासिकामध्ये होतं, म्हणजे या ठिकाणी जगन्नाथ देखील अनुनासिक व्यंजन संधी आहे. आणि उन्माद मध्ये काय होतं, उन्मादचा विग्रह असतो उत अधिक माद. मग या ठिकाणी काय झालं, त पुढे म आलं. ठीक आहे, त्यामुळे काय झालं, त चं रूपांतर त च्या गटातील अनुनासिकामध्ये झालं आणि त च्या गटातील अनुनासिक कोणता आहे, न आहे. या ठिकाणी न आले का, आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 देखील अनुनासिक आहे. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही शब्द आहेत ते अनुनासिक संधीचे आहेत, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, अनुनासिक संधी होताना कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाचे रूपांतर टिंब टिंब मध्ये होते. आता समजा व्यंजन संधीमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर व्यंजनापुढे व्यंजन किंवा स्वर येतं. मग या ठिकाणी हे व्यंजन आहे, याच्या पुढे जर अनुनासिक आलं तर काय होतं, तर या व्यंजनाचं रूपांतर या व्यंजनाच्या गटातीलच अनुनासिकामध्ये होतं. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय, पहिल्या वर्णाचं रूपांतर त्या वर्णाच्या अनुनासिकामध्ये होतं. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, त व्यंजन संधीमध्ये त पुढे च किंवा छ आल्यास त चे रूपांतर टिंब टिंब मध्ये होते. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, त च्या पुढे काय आल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं आपल्याला माहित असलं पाहिजे. जर त पुढे च किंवा छ आलं तर त चं रूपांतर कशामध्ये होणार आहे, च मध्ये होणार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा, अजून काही प्रकार आहेत त्याचे प्रश्न पुढे आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, त व्यंजन संधीमध्ये त पुढे श आल्यास त चे रूपांतर टिंब टिंब व श चे रूपांतर टिंब टिंब मध्ये होते. आता या ठिकाणी पहा, त व्यंजन संधीमध्ये त पुढे श आलं की त चं रूपांतर च मध्ये होणार आहे आणि या श चं रूपांतर आहे ते छ मध्ये होणार आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, त व्यंजन संधीमध्ये त पुढे ल आल्यास त बद्दल काय येतं, तर त चं रूपांतर आहे ते ल मध्ये होतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्याच प्रकारचा पुढचा प्रश्न क्रमांक 19, त व्यंजन संधीमध्ये त पुढे ट किंवा ठ आल्यास त बद्दल टिंब टिंब वर्ण येतो. आता या ठिकाणी पहा, त व्यंजन संधीमध्ये त पुढे ट किंवा ठ आलं तर या त चं रूपांतर ट मध्ये होतं आणि ते ट या दोन्हीपैकी एकाला जोडलं जातं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 त चं रूपांतर ट मध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 20, त व्यंजन संधीमध्ये त पुढे ज किंवा झ आल्यास त चे रूपांतर कशात होते. आता या ठिकाणी पहा, त व्यंजन संधीमध्ये
त पुढे जर ज किंवा झ आलं तर तचं रूपांतर ज मध्ये होतं, म्हणजे पर्याय 2. आता काय काय लक्षात ठेवायचं, जर त पुढे च किंवा छ आलं तर तचं रूपांतर च मध्ये, जर त पुढे श आलं तर तचं रूपांतर च मध्ये आणि शचं रूपांतर छ मध्ये, जर त पुढे ट आलं किंवा ठ आलं तर तचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, ट मध्ये होणार आहे, आणि जर त पुढे ल आलं तर तचं रूपांतर ल मध्ये होणार आहे, आणि जर त पुढे ज किंवा झ आलं तर तचं रूपांतर ज मध्ये होणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी त व्यंजन संधीची उदाहरणे कोणती. आता या ठिकाणी पहा काय होतं, उल्लंघनचा विग्रह कसा. उल्लंघनचा विग्रह कसा असतो, तो असतो उत अधिक लंघन. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी त पुढे ल येतं, आणि काय पाहिलं आपण त व्यंजन संधीमध्ये त पुढे जर ल आलं तर तचं रूपांतर ल मध्ये होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे तचं रूपांतर काय होणार, ल मध्ये होणार, आणि ते ल आहे ते या ला जोड जाणार, म्हणजेच ल अधिक ल ल होणार. ठीक आहे, म्हणजेच उल्लंघन हा शब्द तयार होतोय, म्हणजे हे काय त व्यंजन संधीच आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे सतशील मध्ये काय होतंय, तर याच्यामध्ये होतंय त पुढे येतं श. ठीक आहे, सत अधिक शील म्हणजेच त अधिक श. काय होतं मग, त पुढे श आलं तर तचं रूपांतर च मध्ये आणि शचं रूपांतर छ मध्ये. झालंय का, च आणि छ आहे का जोडलेलं आहे, म्हणजे हे देखील त व्यंजन संधी. आणि उच्छेद मध्ये काय होतंय, जर त पुढे छ आलं तर काय होणार आहे, त अधिक छ. काय होतं, तचं रूपांतर च मध्ये होतं. झालंय का या ठिकाणी, झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही शब्द आहेत ते त व्यंजन संधीची उदाहरणे आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता. कारण या संचामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज, हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या. त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ते तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये मिळेल. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाहीये. जर तुम्हाला फ्रीमध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ॲडमिनला डेमो असा मेसेज करा. प्रश्न क्रमांक 22, संधी होताना जर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण म असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर असेल तर टिंब. आता या ठिकाणी पहा, जेव्हा संधी होताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा म असतो, त्या ठिकाणी विशेष संधी होते कशी, तर म पुढे जर स्वर आला तर तो स्वर असतो तो म मध्ये मिसळला जातो. ठीक आहे, म पुढे अ आला तर म होणार, म पुढे आ आला तर मा होणार, म पुढे ओ आला तर म होणार. ठीक आहे, म्हणजे तो स्वर आहे तो म मध्ये मिसळतो, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. परंतु जर त्याच्या पुढे व्यंजन आलं तर काय होतं, व्यंजन आलं तर काय होतं, तर व्यंजन आलं तर ते व्यंजन आहे असं राहतं आणि या म चं रूपांतर आहे ते अनुस्वारामध्ये होतं, आणि तो अनुस्वार आहे तो कुठे जातो, तर म च्या आधीच्या अक्षरावर जातो. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय, जर संधी होताना म पुढे व्यंजन आलं तर म चं रूपांतर आहे ते अनुस्वारामध्ये होणार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. स्वर आला तर म मध्ये मिसळणार आणि व्यंजन आलं तर म चं रूपांतर अनुस्वारामध्ये होणार. ठीक आहे, याचं उदाहरण जर पाहायला गेलं तर काय होईल, समजा सम अधिक गती, काय झालं, म पुढे ग हे व्यंजन आलं, मग काय होतं, म चा अनुस्वार होतो आणि तो स वर जातो, म्हणजे म च्या आधीच्या अक्षरावर जातो. मग काय झालं, म गायब झाला आणि संगती हा शब्द झाला. ठीक आहे, सम अधिक गती संगती. जर म पुढे स्वर आला तर तो त्याच्यामध्ये मिसळला जाणार आहे, आणि जर व्यंजन आलं तर म चा अनुस्वार होऊन त्याच्या आधीच्या अक्षरावर जाणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, संधी होताना दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण छ असेल आणि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणताही स्वर असेल तर
काय होतं आता या ठिकाणी पाहायचं आहे, जर संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा कोणताही स्वर असेल, ऱ्हस्व स्वर असेल, म्हणजेच अ, ई किंवा उ असेल तर काय होतं, ठीक आहे. जर अ ई उ असेल आणि त्याच्या पुढे छ आला तर काय होणार आहे, तर त्या अ आणि छ च्या मध्ये किंवा ई आणि छ च्या मध्ये किंवा उ आणि छ च्या मध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये च जोडला जातो. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, दोन्हीच्या मध्ये च जोडला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याचं जर उदाहरण पाहायला गेलं तर काय असणार आहे, रत्न छाया हा शब्द काय असतं याच्यामध्ये, याचा विग्रह असतो रत्न अधिक छाया. आता या ठिकाणी पहा, आपण पाहिलं होतं स्वरसंधीमध्ये रत्न या शब्दामध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे, अ आहे आणि छायामध्ये छ आहे. ठीक आहे, आणि काय पाहिलं या ठिकाणी, अ पुढे किंवा कोणत्याही ऱ्हस्व स्वरापुढे छ आला तर काय होतं, तर या दोन्हीच्या मध्ये च जोडला जातो. ठीक आहे, म्हणजे काय होणार आहे, रत्न अधिक छाया, रत्न छाया असा शब्द तयार होणार आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. या ठिकाणी पहिलं विधान काय आहे, स्वरसंधीलाच हलसंधी असे म्हणतात. दुसरे विधान काय आहे, व्यंजन संधीलाच अचसंधी असे म्हणतात. आता लक्षात ठेवायचं आहे, स्वरसंधीला काय म्हणतात, अचसंधी, आणि व्यंजन संधीला काय म्हणतात, हलसंधी. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधानं काय आहेत, चुकीचे आहेत. म्हणजेच पर्याय 4 वरीलपैकी एकही विधान योग्य नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 26, सत अधिक जन सज्जन या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी झाली आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे, सत अधिक जन, सत मध्ये शेवटचा वर्ण त आहे आणि आपण काय पाहिलं होतं, त पुढे जर ज आला किंवा झ आला तर काय होतं, तचं रूपांतर देखील ज मध्ये होतं आणि ते ज आहे ते या जोडला जोडलं जातं. म्हणजे काय, सत अधिक जन सज्जन. ठीक आहे, म्हणजे तचं रूपांतर ज मध्ये होतं, याला आपण काय म्हणतो, त व्यंजन संधी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, योग्य जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा, पहिला शब्द विपदकाल तृतीय व्यंजन संधी. विपदकालचा विग्रह कसा, विपद अधिक काल म्हणजे द अधिक क. द पुढे काय झालं, क हे कठोर व्यंजन आलं आणि आपण काय पाहिलं होतं, क च ट त प यांच्या गटातील कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं तर काय होतं, त्या व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होतं. म्हणजे तसं रूपांतर द मध्ये होतं आणि विपद अधिक कालचा विपत्काल हा शब्द तयार होतो. मग या ठिकाणी कोणती संधी आहे, प्रथम व्यंजन संधी, कारण द चं रूपांतर पहिल्या व्यंजनामध्ये होतंय. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान किंवा पहिली जोडी चुकीची आहे. दुसऱ्या जोडीमध्ये काय होतंय, शब्द कसा असतो, वाक अधिक ईश्वर. ठीक आहे, म्हणजेच क अधिक ई. आपण काय पाहिलं, जर कठोर व्यंजनापुढे, ठीक आहे, कठोर व्यंजनापुढे स्वर, अर्धस्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर काय होतं, कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं. त्याला आपण काय म्हणतो, तृतीय व्यंजन संधी म्हणतो. क पुढे ई आल्यावर क चं रूपांतर ग मध्ये होतंय. झालंय का, या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी आहे आणि या ठिकाणी दिलंय काय, प्रथम व्यंजन संधी, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. तिसरं पहा, शरतकाल त व्यंजन संधी. या ठिकाणी काय होतंय पहा, त व्यंजन संधीमध्ये काय असतं, त पुढे च आले की च होणार वगैरे वगैरे. ठीक आहे, परंतु या ठिकाणी काय होतंय, शरतकालचा विग्रह कसा असतो, शरद अधिक काल म्हणजे द अधिक क. द पुढे क आले काय होतं, द चं रूपांतर द च्या गटातील पहिल्या व्यंजनापुढे. ठीक आहे, म्हणजेच कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं तर त्या व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये, म्हणजेच प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे, म्हणजे शरतकाल काय आहे, प्रथम व्यंजन संधी, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. आणि अजादीमध्ये काय होतंय, अजादीमध्ये पहा, अजादीचा विग्रह असतो अच अधिक आधी म्हणजे च अधिक अ. आणि आपण काय पाहिलं होतं, कोणत्याही कठोर व्यंजनापुढे स्वर, मृदू व्यंजन किंवा अर्धस्वर आला तर त्याचं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं. म्हणजे त्याचं रूपांतर ज मध्ये होणार आहे. आणि झालं की या ठिकाणी अच अधिक आधी अजादी झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या व्यंजनामध्ये रूपांतर होतंय, म्हणजेच तृतीय व्यंजन संधी ही जोडी बरोबर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 28, संधी विग्रह करा सदाचार. आता या ठिकाणी लक्षातच ठेवायचं आहे, सदाचारचा संधी विग्रह सत अधिक आचार.
सत अधिक आचार सदाचार, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता सांगा मला या ठिकाणी कोणत्या प्रकारची व्यंजन संधी आहे. कमेंट करून सांगायचं आहे काय होतंय, तसं रूपांतर कशामध्ये होतंय आणि कोणत्या प्रकारची व्यंजन संधी आहे, कमेंट करायची आहे. ठीक आहे. आता तर आपण हे प्रश्न पाहतोय, त्याचबरोबर जर तुम्हाला दररोज 50 ते 100 सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत तर काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण महत्त्वाच्या अपडेट्स, दररोज चालू घडामोडी, त्याचबरोबर दररोज संध्याकाळी 50 ते 100 सराव प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी व्यंजन संधी नसलेला पर्याय निवडा. आता व्यंजन संधी नसलेला पर्याय या ठिकाणी सत अधिक आचार सदाचार व्यंजन संधी. अब्ज, अप अधिक ज, पच रूपांतर ब मध्ये झालं म्हणजे तृतीय व्यंजन संधी, हे देखील व्यंजन संधी आहे. आणि विद्यार्थी, विद्या अधिक अर्थी काय होतंय, आ, विद्यामधील आ अधिक अर्थीमधील अ, काय दोन्ही स्वर आहेत म्हणजे स्वरसंधी, म्हणजे पर्याय 3. विद्यार्थी हा शब्द व्यंजन संधी नसून स्वरसंधीचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30. योग्य जोडी ओळखा. स्वरसंधी धारोष्ण, काय होतं विग्रह धारोष्णचा, धार अधिक उष्ण, अ अधिक उ. ठीक आहे, अ अधिक उ, ओ तयार झाला आणि ओ हिता आहे का, आहे, म्हणजे या ठिकाणी स्वरसंधी बरोबर. अनुनासिक संधीमध्ये काय होतं, अनुनासिक संधीमध्ये एखाद्या व्यंजनापुढे अनुनासिक येतं. ठीक आहे, समजा एखाद्या व्यंजनापुढे अनुनासिक आलं तर काय होतं, या व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील अनुनासिकामध्ये होतं. म्हणजेच ट पुढे जर म आलं तर काय होणार आहे, ट चं रूपांतर ट च्या गटातील अनुनासिकामध्ये म्हणजेच न मध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे सन्मतीमध्ये काय होतंय मग, सत अधिक मती, त या व्यंजनापुढे म हे अनुनासिक आलं, मग काय होणार आहे, त चं रूपांतर त च्या गटातील अनुनासिकामध्ये होणार आहे. आणि त च्या गटातील अनुनासिक कोणता आहे, न आहे. आणि या ठिकाणी आले का, न आलंय, म्हणजे या ठिकाणी दुसरी जोडी देखील योग्य आहे. तिसरी जोडी पहा, व्यंजन संधी विद्युल्लता. आता विद्युल्लताचा विग्रह कसा, विद्युत अधिक लता, त अधिक ल, आणि आपण काय पाहिलं, त पुढे जर ल आलं तर त चं रूपांतर ल मध्ये होतं आणि ते या ल ला जोडलं जातं. म्हणजेच विद्युत अधिक लता म्हणजे विद्युल अधिक ल होणार, काय होणार आहे, ल अधिक ल डबल ल. ठीक आहे, म्हणजेच विद्युल्लता ही काय व्यंजन संधी आहे. कोणत्या प्रकारची, त व्यंजन संधी. म्हणजेच या ठिकाणी वरीलपैकी तिन्ही जोड्या योग्य आहेत, वरील सर्व योग्य आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. पुढीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधी होऊन तयार झाला आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे, चंद्रोदय मध्ये काय होतंय, चंद्र, चंद्रमधील शेवटचा वर्ण अ अधिक उदय मधील पहिला वर्ण उ, अ अधिक उ ओ, या ठिकाणी दोन्ही स्वर म्हणजे चंद्रोदय स्वर संधी. लंबोदर मध्ये लंब अधिक उदर, अ अधिक उ, दोन्ही स्वर स्वर संधी. ग्रामोद्योग मध्ये ग्राम अधिक उदय, ग्राम अधिक उद्योग, म अधिक उ, स्वर संधी. ठीक आहे, म्हणजे लंबोदय चंद्रोदय ग्रामोद्योग स्वर संधी. परंतु जगन्नाथ मध्ये काय होतंय, जगत अधिक न, त पुढे न आला म्हणजे अनुनासिक आला, काय होणार, तचं रूपांतर त च्या गटातील अनुनासिकामध्ये म्हणजे कशामध्ये होणार, न मध्ये होणार, न अधिक न डबल न. ठीक आहे, हे आहे काय, तर आहे, म्हणजे या ठिकाणी दोन्ही व्यंजन असल्यामुळे या ठिकाणी व्यंजन संधी म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. पर्याय 4 काय, व्यंजन संधी होऊन तयार झाला आहे, इतर 3 स्वर संधी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. दिगंत या शब्दाचा संधी नियमाने विग्रह करा. दिगंतचा विग्रह कसा होतो पहा मित्रांनो, काय होतंय, दिक अधिक अंत, क पुढे अ आला, आपण काय पाहिलं होतं, कठोर व्यंजनापुढे जर स्वर, अर्धस्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं आणि क च्या गटातील तिसरे व्यंजन कोणतं, ग. त्यामुळे क चं काय होतं, ग होतं आणि अनुस्वार आहे त्याला जोडला जातो. म्हणजेच दिक अधिक अंत दिगंत म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. कोणत्या प्रकारची संधी आहे या ठिकाणी, क च ग होतंय म्हणजे क च्या गटातील तिसरे व्यंजन होतंय म्हणजे तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. पुढीलपैकी कोणता शब्द त व्यंजन संधीचे उदाहरण नाही. त्या ठिकाणी पहा, उत अधिक छेद उच्छेद, त पुढे छ आला, काय झालं, तचं रूपांतर च मध्ये झालं, आहे काय त्या ठिकाणी च आहे. सज्जन मध्ये त पुढे ज आलं, च रूपांतर ज मध्ये झालं, झालं का डबल ज. ठीक आहे, झालं.
उल्लंघन मध्ये त पुढे ल आलं, त्याचं रूपांतर ल मध्ये झालं आणि डबल ल झालं, हे देखील आहे. म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही शब्द व्यंजन संधीचे आहेत किंवा त व्यंजन संधीचे आहेत. परंतु यशोधन मध्ये काय होतंय, यशोधन मध्ये यश अधिक धन, विसर्ग अधिक धन, विसर्गापुढे जर मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा काय होणार, ओ होणार. ही विसर्ग संधी आहे. आणि इतर तीन व्यंजन संधी किंवा त व्यंजन संधी आहेत. म्हणजे पर्याय 4 यशोधन हा शब्द त व्यंजन संधीचं उदाहरण नाही. प्रश्न क्रमांक 34, व्यंजन संधीचे उदाहरण निवडा. आता या ठिकाणी पाहायचं आहे तपोधन, या ठिकाणी विसर्ग संधी आहे. विसर्गापुढे ध आला, मृदू व्यंजन आलं, त्यामुळे विसर्गाचा काय झाला, ओ झाला. ठीक आहे. विसर्ग संधी कवीश्वर ई अधिक ई, दीर्घ ई होतो, म्हणजे दोन्ही स्वर असल्यामुळे स्वर संधी. ठीक आहे. परंतु समाचार मध्ये आपण काय पाहिलं होतं, म पुढे जर स्वर आला, ठीक आहे, म पुढे स्वर आले काय होतं, या ठिकाणी काय सम अधिक आचार, म पुढे आ हा स्वर आला आणि म पुढे स्वर आला काय होतं, हा जो स्वर आहे तो म मध्ये मिसळला जातो, त्यामुळे या ठिकाणी समाचार हा शब्द तयार होतो. म्हणजे व्यंजन संधी आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. परंतु काय होतं, या ठिकाणी चुकून पर्याय 1 देखील आपल्याकडून पाहायचा राहून जातोय. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, पर्याय 1 मध्ये त्याचा विग्रह कसा होईल, चित्त अधिक आनंद, चित्त आनंद. ठीक आहे, चित्त अधिक आनंद चिदानंद झाला. काय झालं, तर या कठोर व्यंजनापुढे काय आला, स्वर आला. आणि आपण काय पाहिलं होतं, जर कठोर व्यंजनापुढे स्वर, अर्धस्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर काय होतं, कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, तृतीय व्यंजन संधी म्हणतो. आणि या ठिकाणी चित्त अधिक आनंद मध्ये काय झालं, तच रूपांतर तच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये झालं, त्यामुळे या ठिकाणी चिदानंद काय तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 देखील व्यंजन संधीचं उदाहरण आहे आणि पर्याय 4 देखील. ठीक आहे. जरी या ठिकाणी 2 पर्याय एकसारखे आले असले तरी देखील आपल्याला माहिती घेणं सोपं झालं. ठीक आहे. जरी उत्तर या ठिकाणी दोन्ही शब्द असतील तरी देखील आपल्याला माहिती व्यवस्थितपणे मिळाली. प्रश्न क्रमांक 35, सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पहा मूळ शब्द कोणते आहेत, तर ते आहेत सत अधिक जन. ठीक आहे. त व्यंजन, ज व्यंजन. आणि आपण काय पाहिलं, ज्यावेळी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असेल, ठीक आहे, त्यावेळी व्यंजन संधी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी सज्जन हा शब्द व्यंजन संधीचा प्रकार आहे. कोणत्या प्रकारचा, त पुढे जर ज आलं तर काय होतं, आपण पाहिलेलं होतं, त पुढे जर ज किंवा झ आलं तर तचं रूपांतर ज मध्ये होतं. या ठिकाणी झालं का, त अधिक ज, ज झालं आणि जो ज 2 वेळा आलं. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी काय त व्यंजन संधी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, 2 वर्णांची संधी होताना पहिला वर्ण व्यंजन असतो तेव्हा त्या संधीस टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, जेव्हा 2 वर्णांची संधी होते त्यापैकी पहिला वर्ण व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, व्यंजन संधी होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1. ठीक आहे. स्वरसंधी, दोन्ही वर्ण स्वर असले पाहिजेत आणि स्वरसंधीलाच अचसंधी असं म्हणतात. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37, खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा. आता या ठिकाणी पहा, वाक अधिक ताडण, वाकताडण. चुकलेला या ठिकाणी काय, या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी आहे. काय होतं, या ठिकाणी मूळ शब्द असतो वाग आणि त्याच्या पुढे ताडण म्हणजे कठोर व्यंजन आल्यामुळे ग चं रूपांतर आहे ते ग च्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये म्हणजे क मध्ये होतं. वाकताडण बरोबर आहे, परंतु वाक हा शब्द चुकलेला आहे, त्यामुळे पहिला पर्याय किंवा पहिली जोडी चुकीची आहे. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये पण शुद्ध अधिक पिपासा असतं, ध असतं, त नसतं. ठीक आहे. त्याचबरोबर षण्मास कसं असतं, षट अधिक मास काय होतं, षट अधिक मास. काय झालं, ट पुढे म आलं आणि आपण काय पाहिलेलं आहे, ट पुढे जर म आलं किंवा इतर कोणतेही अनुनासिक आलं, म्हणजेच कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आलं तर त्या व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्या व्यंजनाच्या गटातीलच अनुनासिकामध्ये होतं आणि ट च्या गटामध्ये कोणतं आहे, न आहे. म्हणून या ठिकाणी ट चं रूपांतर न मध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय का, मिळतंय. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 ही जोडी बरोबर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 38, षडानन या शब्दाचा संधी विग्रह काय असेल. आता या ठिकाणी पहा पाठच ठेवायचा आहे. षडानन मध्ये काय झालेलं आहे, तर या ठिकाणी
मूळ शब्द आहेत छट, षट अधिक आनन, ठीक आहे. षट अधिक आनन काय झालं, ट ह्या कठोर व्यंजनापुढे आ हा स्वर आला. आणि आपण काय पाहिलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक प्रश्नामध्ये आपण तीच गोष्ट रिपीट करतोय. ट पुढे जर किंवा कठोर व्यंजनापुढे जर मृदू व्यंजन किंवा स्वर किंवा अर्धस्वर आला तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं. आणि ट च्या गटातील तिसरं व्यंजन कोणतं आहे, ड आहे, ठीक आहे. म्हणजे याचं रूपांतर कशामध्ये होणार, ड मध्ये होणार. म्हणजे छटानंचा जो मूळ शब्द आहे तो काय असणार आहे, षट अधिक आनन. पर्याय एक आपलं उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर ट पुढे आ आल्यामुळे ट चं रूपांतर ड मध्ये होतं आणि आ आहे तो ड ला जोडला जातो, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39 वाघविहार, प्रश्न क्रमांक 39 खालील जोड शब्दातील योग्य पोट शब्द कोणते, वाघविहार. आता या ठिकाणी पहा, लक्षात ठेवा, मूळ शब्द आहेत वाक अधिक विहार. पर्याय 3. याच्यामध्ये काय होतंय, क पुढे व हे काय आलं, व हे मृदू व्यंजन आलं आणि त्यामुळे काय झालं, कठोर वर्णापुढे मृदू व्यंजन आल्यामुळे त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्याच गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं. याला आपण काय म्हणतो, तृतीय व्यंजन संधी. आणि या ठिकाणी क चं रूपांतर कशामध्ये होतं, ग मध्ये होतं, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी होते, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40 हा शेवटचा प्रश्न आहे. तट्टिका या संधीचा विग्रह करा. आता या ठिकाणी पहा, तट्टिका काय होणार आहे याच्यामध्ये, तर मूळ शब्द आहे तत अधिक टीका, ठीक आहे. तत अधिक टीका म्हणजे पर्याय 3. या ठिकाणी काय झालं, त अधिक ट. आणि आपण काय पाहिलं होतं, पुन्हा एकदा पहा, जर त पुढे च आला किंवा छ आला तर त चं रूपांतर च मध्ये होणार, च मध्ये होणार, ठीक आहे. आणि जर त पुढे ज किंवा झ आला तर त चं रूपांतर ज मध्ये होणार. त पुढे ट किंवा ठ आला तर त चं रूपांतर ट मध्ये होणार. त पुढे ल आला तर त चं रूपांतर ल मध्ये होणार. आणि त पुढे श आला तर त चं रूपांतर च मध्ये आणि श चं रूपांतर छ मध्ये होणार. हे आपण पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी त पुढे ट आल्यामुळे त चं रूपांतर ट मध्ये झालं आणि हे ट आणि हे ट एकत्र येऊन 2 ट बनले, ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपला योग्य असणार आहे, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे सराव प्रश्न. आज आपण व्यंजन संधीचे प्रकार आणि त्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिले. या प्रश्नांतून आपण संपूर्णपणे व्यंजन संधी हा प्रकार व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. जर तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला ही माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती आणि MPSCच्या मुख्य परीक्षा यांच्यासाठी मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर ही सिरीज पूर्ण पहा. आणि या सिरीज मधील व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरील अपडेट्स आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. आता भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये म्हणजेच विसर्ग संधी सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.